गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर आज होता संडे आणि संडे म्हटलं की स्पेशल काहीतरी तर बनवायलाच पाहिजे. तर आज मला बनवायची होती डाळ बाटी. तर त्यासाठी मी इथे 3 प्रकारच्या डाळी घेतल्या होत्या: हरभरा डाळ, मूग डाळ आणि मसूर डाळ. त्या छान असं स्वच्छ पाण्याने वॉश करून घेतल्या. त्यानंतर मी त्यामध्ये टोमॅटो ॲड केला. डाळीमध्ये जर टोमॅटो ॲड केला ना तर डाळ खूप छान डाळीची छान टेस्ट लागते. त्यानंतर इथे मी बाटीचं पीठ तयार करण्यासाठी गव्हाचं पीठ घेतलं होतं आणि त्यानंतर त्यामध्ये थोडा रवा ॲड केला आणि ओवा स्मॅश करून ॲड केला. त्यानंतर इथे आपलं बाटीचं पीठ तयार आहे. त्यानंतर बाटीचं पीठ मी 5 ते 10 मिनिट भिजू दिलं आणि त्यानंतर मी अशा छोट्या छोट्या बाटी तयार करून घेतल्या. गॅसवरती एका कढईमध्ये मी पाणी ठेवलं आणि त्यावरती अशी चाळणी ठेवली. चाळणीला मी आधी तेल लावलेलं आहे आणि त्यावरती बाटी ठेवल्या. त्यानंतर डाळीची तयारी केली एक साईडला आणि इथे आपली डाळही रेडी आहे. आणि मध्येच मला इथे त्रिशाने किटकॅट कॅडबरी आणून दिली होती. डाळीला छान असा मी वरतूनही तडका दिला होता. खूपच छान झाली होती डाळ. आणि इथं बाटीही आपल्या रेडी आहे. त्यानंतर बाटी अशा मी हाफ कट केल्या. त्यानंतर कढईमध्ये थोडं तेल टाकून बाटी फ्राय करून घेतल्या. आणि त्यानंतर आम्ही जेवणासाठी बसलो. आणि आज संडे असल्यामुळं संडेलाच मी पूर्ण आठवड्याचा भाजीपाला घेऊन येत असते. तर संध्याकाळी मी भाजीपाला आणण्यासाठी मार्केटमध्ये गेली होती. तसं आमच्या इथे रोजच भाजीपाला येतो, पण संडेला फ्रेश असतो, त्यामुळे मी आठवड्याभराचा भाजीपाला आणत असते. तर असा काही होता माझा आजचा संडे. थँक्यू.